आज आहे ना माझ्या नवरोबाने माझ्याकडून एवढ्या सगळ्या भाज्या चिरून घेतल्या होत्या आणि मला काय बोलले माहिती आहे का, की आज आहे ना तुला स्वयंपाकाला सुट्टी, आज जे काही करायचं ना ते मीच करणार, तो फक्त आयतं बसून खायचं. मग काय बापरे, माझी एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही. मी खूपच हॅपी झाले. आणि जर एखादा पुरुष असं बोलत असेल ना की मी तुला आयतं खाऊ घालतो, तर त्या पाठीमागे जो काही आनंद असतो ना तो फक्त एक महिलेलाच माहिती असू शकतो. पण ते पदार्थ नेमकं ते काय बनवत होते ना, तांदळापासून होतं, भात खिचडी टाईप होतं. ते काय बनवत होते मला काहीच समजत नव्हतं. जर तुम्हाला माहित असेल ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामध्ये एवढं त्यांनी काही घातलं होतं ना, म्हणजे ब्लॅक सॉस पण घातला होता, सोया सॉस पण घातला होता, शेजवान चटणी सुद्धा बनवली होती त्यांनी, ती सुद्धा घातली होती. बापरे, एवढा सगळा कुटाणा मला ना म्हणजे बघून मी तर कधी करायचे एवढं कुटाणा, पण खायला एवढं छान झालं होतं ना, मला खूप जास्त आवडला. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.